तेव्हा 10 पुली फिरवून तुझं काय. आता माहिती ना त्याची आई काय म्हणली, 2 पुली त्याच्या घरी आलते, आता ही तिसली. असंच असतं पोरांचं. तू ती डोक्यातलं काढून टाक, नाही तर तुला कसंच जाते, तू चालच होणार तुला. मग तू नुसतं असं त्याच्यात ह्याच्यात असणं काय करू. मम्मी पप्पा आई बाप सांगतात आपल्याला, त्यांचं ऐकाय पाहिजे ना आपण. ती देव आहेत आपलं, हे कोण आहेत त्यांचं ऐकलं नाही. त्यांच्या आईच्या पोटात जन्म घेतलाय, तिच्या पोटात त्यांचं तर मी ऐकलं म्हणूनच तर मला तसं त्रास होतोय ना, की मग त्यांनी का नाही मला खरं सांगितलं सगळं. मी पोरांना असंच असं फिरवते, मी नाही कधी असं करत, खोटं इमोशन सोबत नाही खेळत. झालं का हा त्याच्या फेम झालं का. नाही म्हणजे आवडायचा मला, आवडायचा. खरं ना, तुला वाटत होतं तुझ्यासाठी लय करतो, पण तो करत पण तर होता. काय होतं मग ते, तुझ्या बरं पुढे जायचंय. तुझंच मला लय वाटलंय हो आहे म्हणून. अरे मी दाखवलं नाही फक्त यार. त्याने कुठं तुला काय धरत बी होता का तेव्हा आहे तर तेच मला सोडून दिले असं. तू गाण्यात पळती ललती, त्याने नुसतं डोळ्यात पाणी आणलं गेलं बाहेर. तेच मला आश्चर्य होतं की मी इतकी फुटफुटून रडते, त्याच्या डोळ्यात अश्रू फक्त तिथे आले होते. तुला त्याला दिला, पागल केलं, केले नाम करून गेला. अरे